ऑर्डर 17 ॲडजमेंट तारीख पे तारीख. ॲडजमेंट म्हणजेच काय, कोर्टाला एक ॲप्लिकेशन दिलं जातं की आज आम्ही मॅटर चालू शकणार नाही, तर आम्हाला एक डेट देण्यात यावी, एक नेक्स्ट डेट देण्यात यावी. मग त्यासाठी काय काय करतात, एक ॲडजमेंट ॲप्लिकेशन करतात. मग हे ॲडजमेंट ॲप्लिकेशन हे अनेक कारणांसाठी केलं जातं. म्हणजे एव्हिडन्ससाठी करू शकतात किंवा WS फाईल करण्यासाठी सुद्धा करू शकतात. त्यानंतर विटनेस आले नाही म्हणून सुद्धा आपण ॲडजमेंट घेऊ शकतो. ही ॲडजमेंट 3 पेक्षा जास्त नसावी. But it is discretionary power of the court. Court may grant adjournment at any stage of the suit if sufficient cause is shown to the court. यात आपण आता बघूया ऑर्डर 17 रूल 1. Court may grant time and adjourn hearing. The court may, if sufficient cause is shown at any stage of suit, grant time to the parties or to any of them, and may from time to time adjourn the hearing of the suit, reason to be recorded in writing. म्हणजेच बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोर्ट मे ग्रँट टाइम अँड ॲडजर्न हिअरिंग. म्हणजे कोर्ट मे ग्रँट टाइम म्हणजे कोर्ट सूटच्या कुठल्याही स्टेजला टाइम एक्सटेंड करून देऊ शकतो, ॲडजर्नमेंट देऊ शकतो. परंतु असं रिझन कोर्टासमोर सादर केलं पाहिजे आणि असं जर सफिशियंट रिझन जर कोर्टापुढे प्रोड्यूस केलं तरच कोर्ट ॲडजर्नमेंट देऊ शकतो. अदरवाईज ते ॲडजर्नमेंट ॲक्सेप्ट होणार नाही. पण ही ॲडजमेंट 3 पेक्षा जास्त नसावी किंवा इट इज द डिस्क्रेशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. म्हणजेच आता बघा, समजा मला WS फाईल करायचा आहे आणि मला तर नोटीस आजच मिळाली आहे आणि उद्या माझी डेट आहे. मी आता एका दिवसात काय करू शकणार? त्यामुळे मी कोर्टाला असं सांगू शकते की मला नोटीस उशिरा मिळाली आहे, त्यामुळे मला WS फाईल करण्यासाठी थोडासा वेळ देण्यात यावा. मग जे असं एखादं सफिशियंट रिझन जर मी कोर्टात प्रोड्यूस केलं तर कोर्ट मला ॲडजर्नमेंटची ॲडजर्नमेंट देऊ शकतो. त्यानंतर आपण बघूया ऑर्डर 17 रूल 1 मध्ये सब क्लॉज 2 कॉस्ट ऑफ ॲडजर्नमेंट. म्हणजे समजा कधी कधी काय होतं, कोर्टाला असं आढळतं की खरंच असं काही सफिशियंट कॉज नाही आहे ॲडजर्नमेंटचे, पण पार्टीचं नुकसान होऊ नये म्हणून कोर्ट ॲडजर्नमेंट देते, परंतु त्यावर कॉस्ट लावते. तर कॉस्ट ऑफ ॲडजर्नमेंटमध्येच कोर्ट तुम्हाला जास्तीत जास्त कॉस्ट सुद्धा लावू शकतो. ह्यामध्ये काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. तर प्रोव्हाइडेड दॅट when the hearing of the suit has commenced, it shall be continued from the day to day until all the witness in attendance have been examined, unless the court finds that for the exceptional reason to be recorded by it, the adjournment of the hearing beyond the following day is necessary. म्हणजेच काय, समजा एकदा का एखाद्या सूटची हिअरिंग सुरू झालेली आहे आणि ती इट शॅल बी कंटिन्यू फ्रॉम डे टू डे अंटिल ऑल द विटनेस हॅव बीन एक्झामिन्ड. म्हणजे असं काही रिझन आहे की त्यासाठी ही ॲडजर्नमेंटची गरज नाही. म्हणजे रोजच्या रोज ही प्रोसिडिंग, रोजच्या रोज ही मॅटर चाललीच पाहिजे. म्हणजेच ॲडजर्नमेंट जर होत नसेल तर कुठल्याही रिझननी कोर्टाची प्रोसिजर डे टू डे ही सुरू राहीलच. म्हणजे जसे कोर्टाला वेळ मिळेल तसं कोर्ट तारीख देणार, त्याप्रमाणे यायचे. यालाच काय म्हणायचं, डे टू डे प्रोसिडिंग. त्यानंतर बी मध्ये सांगितलेलं आहे, नो ॲडजर्नमेंट शॅल बी ग्रँटेड ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ पार्टी एक्सेप्ट वेअर द सर्कमस्टन्सेस आर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ दॅट पार्टी. म्हणजेच काय, तर कधीतरी तुम्हाला तुमच्या रिक्वेस्टने ॲडजर्नमेंट मिळणार नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट कोर्टाला केली आहे पण कोर्टाला ते जर म्हणणं पडलं तरच कोर्ट तुम्हाला ॲडजर्नमेंट देणार. म्हणजे समजा एखादी गोष्ट जर आउट ऑफ कंट्रोलच आहे की मग तिथे ॲडजर्नमेंट देणं हे आवश्यकच आहे. मग फॉर एक्झाम्पल म्हणजे एखाद्या पार्टीचे वडील एक्सपायर झालेले आहेत, मग अशा वेळी कोर्ट त्या गोष्टींना मान्यता देणार आणि ॲडजर्नमेंट देऊ शकतात. तर असे काही एक्सेप्शनल केसेस आहेत की तिथे ॲडजर्नमेंट देणं हे आवश्यक आहे. त्यानंतर सबक्लॉज 2C मध्ये बघा काय सांगितले, द फॅक्ट दॅट द प्लीडर ऑफ अ पार्टी इज एंगेज इन अनदर कोर्ट शाल नॉट बी अ ग्राउंड फॉर ॲडजर्नमेंट. म्हणजे समजा पार्टी और ॲडव्होकेट दुसऱ्या मॅटरमध्ये दुसऱ्या कोर्टात एंगेज आहे तर हे कारण सुद्धा ॲडजर्नमेंटचे असू शकत नाही. त्यानंतर सबक्लॉज 2D मध्ये बघा काय सांगितले, वेअर द इलनेस ऑफ अ प्लीडर or his inability to conduct the case for any reason other than his being engaged in another court is put forward as a ground for adjournment. म्हणजेच बघा, जर तुम्ही खरंच आजारी आहात, तुम्ही खरंच आजारी असाल किंवा इनएबिलिटी असेल
तरी पण ॲडजस्टमेंट मिळू शकते, किंवा तुमचा वकील आजारी आहे तरी सुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट मिळू शकतं. पण इथेही CPCने असं सांगितलेलं आहे की जरी तुमचा वकील आजारी आहे तरी तुम्ही दुसरा वकील करण्यासाठी आणि तुमच्याजवळ वेळ आहे तर तुम्हाला कोर्ट तुम्हाला ॲडजस्टमेंट देणार नाही. म्हणजे समजा जर तुमच्या वकिलाचं ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि तुम्ही कोर्टात असं सांगितलं की माझ्या वकिलाचा अपघात झालेला आहे तर आम्हाला ॲडजस्टमेंट द्या. पण ॲक्सिडेंट होऊन खूप कालावधी झालेला आहे, ॲक्सिडेंट झाले कधी आणि तुम्ही त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी सांगतायत की आमच्या वकिलाचा अपघात झालेला आहे, तर हे काही ॲडजस्टमेंटचं कारण होऊ शकणार नाही. म्हणजे कोर्ट म्हणणार की मान्य आहे, इलनेस आहे, परंतु तुम्ही दुसरा वकील तर घेऊ शकता. त्यानंतर ऑर्डर 17 रूल 2 सब क्लॉज ई मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. वेअर अ विटनेस इज प्रेझेंट इन कोर्ट बट अ पार्टी ऑर हिज प्लीडर इज नॉट प्रेझेंट or the party or his pleader though present in court is not ready to examine or cross examine the witness. म्हणजेच बघा की विटनेस कोर्टात प्रेझेंट आहे, विटनेस कोर्टामध्ये प्रेझेंट आहे, पार्टी और प्लीडर इज नॉट प्रेझेंट, किंवा तिथे दोघेही प्रेझेंट आहेत पण ते क्रॉस एक्झामिनेशन घेण्यासाठी रेडी नाहीये. मग अशा वेळी कोर्ट काय करणार? एक्झामिनेशन इन चीफ अँड क्रॉस एक्झामिनेशन इन चीफ ऑफ द विटनेस डिस्पेन्स विथची ऑर्डर करणार. तर असे काही प्रोव्हायझो आपण बघितलेले आहेत ऑर्डर 17 रूल 1 सब क्लॉज 2 मध्ये. त्यानंतर ऑर्डर 17 रूल 2 मध्ये बघा काय सांगितले. प्रोसिजर इफ पार्टीज फेल टू अपीअर्स ऑन डे फिक्स. म्हणजे ज्या दिवशी डे फिक्स केलेला आहे, ज्या दिवशी पार्टीला हजर राहण्यासाठी सांगितलेले आहे त्या दिवशी तो हजर राहिला नाही आणि ॲडजस्टमेंट दिली आहे आणि पार्टी हजर नाही, अशा वेळी कोर्ट सूट डिस्पोज ऑफ करणार. म्हणजे ऑर्डर 9 नुसार सूट डिसमिस ऑर एक्सपार्टी होणार. आणि यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. वेअर द एव्हिडन्स ऑर सबस्टन्शियल पोर्शन ऑफ द एव्हिडन्स ऑफ एनी पार्टी हॅज ऑलरेडी बीन रेकॉर्डेड. म्हणजेच काय, एखाद्या पार्टीचा ऑलरेडी एव्हिडन्स रेकॉर्डवर आलेला आहे, रेकॉर्ड झाला आहे आणि दुसऱ्या पार्टीने क्रॉससाठी नेक्स्ट डेट मागितली आहे परंतु त्या डेटला क्रॉस झाली नाही, ॲडजस्टमेंट मागून सुद्धा पार्टी हजर राहिला नाही, क्रॉस झालेली नाही, तर कोर्ट काय करणार? त्याचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेणार आणि सूट प्रोसीड करणार. त्यानंतर बघा ऑर्डर 17 रूल 3, म्हणजे एकदम छोटीशी ऑर्डर आहे. या शेवटचा रूल 3. कोर्ट मे प्रोसीड नॉट विथस्टँडिंग आयदर पार्टी. म्हणजे एखादी पार्टी प्लेंटिफ ऑर डिफेंडंट एव्हिडन्स प्रोड्यूस करण्यासाठी फेल झालेला आहे, फेल टू प्रोड्यूस एव्हिडन्स. जी पार्टी प्रेझेंट आहे त्यानुसार सूट प्रोसीड होणार, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेणार. आणि जी पार्टी अब्सेंट आहे त्यासाठी रूल 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे ऑर्डर 9 प्रमाणे सूट प्रोसीड होणार.